बागलांचा। बागलाण तालुक्यातील भवाडे येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 29 लाभार्थी हे गावातील नसून बोगस लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी लाभ मिळवण्यासाठी बोगस सातबारा आणि बोगस माहिती देऊन या योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करत असल्याचा संशय गावातील नागरिकांना आल्यानं खळबळ उडाली आहे। सर्व 29 लाभार्थ्यांचे नाव हे मुस्लिम असून गावात एकही मुस्लिम कुटुंब नसतानाही एवढे नाव यादीत बघितल्यानंतर गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। सध्या फार्मर आयडी कार्ड काढण्याचं काम सुरू असून हे आयडी काढल्याशिवाय शासनाच्या शेतीविषयक कुठल्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नसल्यानं शासनाच्या वतीनं गावागावामध्ये जनजागृती करत माहिती दिली जाते। याचाच एक भाग म्हणून भवाडे गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाजाला ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनवणं बाकी आहे अशा शेतकऱ्यांच्या नावांची यादी लावण्यात आली आहे। त्या यादीमध्ये 29 मुस्लिम नावं बघून गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। गावामध्ये एकही मुस्लिम कुटुंब नसताना 29 नावे आपल्या गावचे कशी जोडली गेली आहेत याची चर्चा भवाडे गावासह परिसरातील गावामध्ये होत असल्याचं दिसून आलंय। भवाडे ग्रामपंचायत बोर्डवर लावण्यात आलेल्या यादीमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील अर्ज केलेल्या 29 मुस्लिम अर्जदारांची नावं आलेली आहेत। सदरच्या अर्जदारांना यापूर्वीच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये लाभ देण्यासाठी अपात्र असल्यानं अपात्र करण्यात आलेले आहेत। परंतु यादी डाउनलोड करत असताना सदर गावातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अपात्र असलेल्या अर्जदारांची ही यादी नजर चुकीनं ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली असल्याचं तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं सांगण्यात आलंय। त्यामुळे कोणत्याही बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसल्याचं त्यांनी कळवलं आहे।